नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शेतकरी बांधवांसाठी नवीन वर्षाचे काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर मग ते निर्णय कोणते आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मी संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे 1 जानेवारी 2025 रोजी। तर 1 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वपूर्ण मोठे आणि निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर मग ते दोन निर्णय कोणते आहेत हे सविस्तर जाणून घेऊया। त्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नवीन तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। तर मग ती तरतूद कोणती आहे हेही जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, आता नवीन सुधारित प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम यांना पुढील वर्षांसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। योजनांमध्ये काही नवीन बदल व तरतुदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। तर काही राज्यांचा समावेश करून हा 2025 ते 2026 पर्यंत या योजना राबवण्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये झालेला आहे। तर या योजनांसाठी केंद्र सरकारने 69 कोटी रुपयांची तरतूद ही मंजूरही केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये महत्त्वपूर्ण असा शेतकरी बांधवांसाठी जो निर्णय आहे तो म्हणजे खते, रासायनिक खते जे आपण घेत असतो तर त्या खतांवरील अनुदान म्हणजे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे की शेतकऱ्यांमध्ये खतांच्या भाववाढीबद्दल असलेली चिंता दूर करण्यासाठी महत्त्वाचा असा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी डीपी खताच्या एका बॅगमध्ये शेतकऱ्यांना 300 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील अशी चर्चा होती किंवा अशा बातम्या प्रसार माध्यमांवरती प्रसारित करण्यात आल्या होत्या। परंतु डीएपी खताच्या 50 किलो बॅगसाठी भाव 1350 रुपये हा कायम ठेवण्यात आलेला आहे आणि तो पुढील आदेश येईपर्यंत कायम असणार आहे। एनबीएस योजनेच्या अंतर्गत डीएपी खतासाठी प्रति टन 3500 रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा शासनाकडून किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। यामुळे खताच्या किमतींमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे आणि फळपीक विमा योजना ज्या आहेत तर या योजनांसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लवकरच निर्गमित केल्या जातील आणि शेतकऱ्यांना योजनांचा अधिक लाभ मिळवून देण्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्नशील असून या संदर्भातील संपूर्ण माहिती लवकरच उपलब्ध केली जाईल असा देखील यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता या निर्णयांमुळे म्हणजे हा जी काही डीएपी खत आहे त्याबद्दल सुद्धा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। खरोखर तसं जर पाहिलं तर खतांचा जो भाव आहे तर डीएपी असेल कुठलेही खत असेल भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि शेतकरी बांधवांना हे भाव सुद्धा परवडत नाहीये। तर अशा आता बातम्यांमध्ये चर्चा चालू होत्या की डीएपी खताचे भाव आणखी वाढणार आहे। परंतु मित्रांनो, 1350 रुपयांवरती डीएपी ही किंमत स्थिर ठेवण्यात आलेली आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत ही किंमत स्थिर असणार आहे। हा शेतकरी बांधवांना एक दिलासा देणारा निर्णय आहे। तर या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि शेतीसाठी मिळणारे खत व विम्याचे संरक्षण मिळणार आहे। तर या योजनांमुळे देशभरातील करोडो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। तर पुढील मित्रांनो, या ज्या काही योजना आहे म्हणजे पीक विमा ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा हा अद्यापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर तो पीक विमा लवकरात लवकर शेतकरी बांधवांना द्यावा अशी सुद्धा मागणी या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये किंवा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर डीएपी खताचं सुद्धा आपण सांगितलेलं आहे म्हणजे शेतकरी बांधवांना दोन्ही योजनांचा लाभ हा लवकरात लवकर मिळेल अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर ही होती शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।